जिजाऊ, जय शिवराय मावळ्यांनो. फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती फार वेगवेगळ्या पोस्ट फिरत आहेत. तर अजूनही ह्या मराठा पुढाऱ्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आहे, ही त्यांची पहिल्यापासून मानसिकता आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, की महाराष्ट्रातले जेवढे मराठा नेते आहेत, त्याच्यामध्ये शरद पवार असतील किंवा अजित पवार, सुप्रियाताई सुळे किंवा सोलापूर जिल्ह्यातले काही आमदार किंवा इकडे विदर्भ मराठवाड्यामधले जे आमदार खासदार आहेत, ह्या सगळ्यांची जात त्यांनी ओबीसी म्हणून लावलेली आहे. बघा मित्रांनो, ज्यांच्या जीवावर तुम्ही राज्य करता, ज्या समाजाला प्रत्येक निवडणुकीमध्ये, मग ती निवडणूक लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या निवडणुकामध्ये हे लोक आपल्याला गृहीत धरतात. आणि आपण सगळ्यात मूर्ख कोण असेल तर मराठा समाज मूर्ख आहे, हे मला आजही कळलेलं आहे मित्रांनो. कारण आजपर्यंत आपण ज्यांच्यासाठी भांडलो, आपण आपल्याच माणसाची या लोकांसाठी डोकी फोडली, आपापसामध्ये वैर निर्माण झालं मित्रांनो. एक भाऊ एका पक्षाचा प्रचार करतोय, दुसरा भाऊ तिसऱ्या पक्षाचा प्रचार करतोय. अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरामध्ये अशी परिस्थिती आहे. पण आज तुम्हाला सांगतो, या लोकांचं खरं स्वरूप सगळ्या मराठ्यांना कळलेलं आहे. आपल्या हक्काची, आपल्या कर्तव्याची जाणीव मनोजदादा जरांगे पाटील दादांनी आपल्याला करून दिलेली आहे. तर मित्रांनो, 1993 पर्यंत फक्त ओबीसी समाजाला 11% आरक्षण होतं. 1993 नंतर डायरेक्ट ओबीसी समाजाला 30% आरक्षण दिलं. मंडल आयोग धुडकावून लावला. मंडल आयोगाच्या विरोधात कुठलाही बेस नसताना, कुठलीही मागणी नसताना तत्कालीन मुख्यमंत्री यांनी ओबीसी समाजाला 30% आरक्षण देऊन टाकलं मित्रांनो. या माणसानं, या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा जरासुद्धा विचार केला नाही. अहो, जो समाज तुमच्या पाठीशी आहे, आपले साहेब, आपले नेते म्हणून जो समाज तुमच्या पाठीमागं आहे, त्या समाजाला तुम्ही इतकं वाळीत कसं काय टाकलं? त्या समाजाचा तुम्ही इतका विचार कसा नाही केला? इतके हे मराठा नेते गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत मित्रांनो. आज मनोजदादा भाऊ किती दिवस झालं आंदोलन करतायत. आमच्या कोंडी गावामध्ये, तालुका उत्तर सोलापूर, हे माझं गाव आहे. 40 दिवस आम्ही साखळी उपोषण केलं. त्यातले 5 दिवस आमच्या गावातले 2 मराठा योद्धे, सोमनाथ राऊत आणि प्रकाश भोसले, ह्या दोघांनी 6 दिवस आमरण उपोषण केलं मित्रांनो. तर गावागावामध्ये अशा प्रकारची उपोषणं, अशा प्रकारची आंदोलनं चालू आहेत. तरीसुद्धा मराठा समाज देखेंगे करेंगे अशी यांची मानसिकता तयार झालेली आहे. कुणालाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आहे. कायद्याच्या कचाट्यामध्ये कुठल्याही नेत्याला सापडायचं नाही आहे मित्रांनो. तर आपण गाफील राहायचं नाही आहे. आपल्याला 50% ओबीसी प्रवर्गामधूनच आरक्षण पाहिजे आणि तेच आपलं आरक्षण टिकणारं आहे. माननीय त्या काळीचे तत्कालीन मुख्यमंत्री नावसुद्धा घ्यायचे नाही, ह्या मराठा नेत्यांची नावसुद्धा घ्यायची ह्या लोकांची लायकी नाही. इतके निर्लज्ज, नालायक, थर्ड क्लास, चपलीने हाणलं पाहिजे. हे इतके नालायक माणसं आहेत. हे समाजाचा द्वेष आणि समाजाबद्दल घृणा निर्माण करणारे हे नेते आहेत. तेव्हा मित्रांनो, सावध राहा. आता डोळ्यावरची पट्टी काढा आणि आता डोळे उघडा आणि ह्या नेत्याकडे जरा नीट बघा. किती निर्लज्ज, नालायक आणि गेंड्याच्या कातडीचे हे आपले मराठा नेते आहेत. लक्षात राहू द्या. मोदी आले, शिर्डीला मोदी आले. मोदीने सुद्धा या आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल काही बोलले नाहीत. कसे बोलतील? कारण आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी हे सुद्धा ओबीसी समाजाचे आहेत, तेली समाजाचे आहेत. मग ह्या आरक्षणाच्या विरुद्ध ते कसं बोलतील? तुम्हाला आरक्षण कसं देतील? केंद्रातला कुठलाही नेता, आपल्या महाराष्ट्रातले एकही खासदार आपली स्पष्ट भूमिका करत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही आता सावध राहा. ही रात्र वैर्याची आहे. गाफील राहू नका तुम्ही. पेड्यासारखे या लोकांचा प्रचार करत बसलो, हे आपले साहेब, हे आपल्याला देतील, ते आपल्याला देतील, आपली मागणी पूर्ण करतील, अशा वेड्या कल्पनेमध्ये आपण येड्यासारखे ह्यांच्या मागं धावत गेलो. अहो, आपल्या बापाचं आयुष्य यांच्या मागं गेलं, आपलं आयुष्य यांच्या मागं गेलं.
काय यांची हमाली करायचे, काय यांच्या चपला उचलायच्या, काय यांच्या शतरंजा उचलायच्या. आता सावध व्हा, हे नेते आपल्याला आरक्षण देणारे नाही आहेत. आता आपलं आरक्षण आपल्यालाच भांडून घ्यावं लागणार आहे, त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. आता तर गाफील राहूच नका आणि मराठा नेत्यापासून सावध राहा. मित्रांनो, कोणी असेल, मी आता स्वतः कुठल्याही पक्षाचा नाही आहे, माझा कुठलाही नेता नाही आहे, मी फक्त माझा पक्ष फक्त मराठा समाज हाच माझा पक्ष आहे. आणि या मराठा समाजाची सुखदुःख हीच माझी सुखदुःख आहेत. त्यामुळं यापुढे लक्षात ठेवा, कुठल्याही नेत्याच्या पाठीमागं जाऊ नका, कुठल्याही नेत्याचा उद करू नका. हे भडवे हरामखोर आहेत सगळेच. या महाराष्ट्रातले जेवढे मराठा नेते आहेत सगळेच हरामखोर आहेत. कुणालाही आरक्षण द्यायची आपल्याला इच्छा नाही आहे. आता देशातला एक नेता, आता त्याचं तर नावसुद्धा घ्यायची आमची इच्छा नाही आहे. हा ओबीसी वरती अन्याय होईल आणि 1993 साली विनाकारण 15% ओबीसीला आरक्षण दिलं. कुणाला विचारून दिलं तुम्ही? तेव्हा मराठा समाजावरती अन्याय झाला का नाही? मराठा समाजाचा तुम्ही विचार केला का नाही? तेव्हा नाही वाटलं मी असं 15% ओबीसीला आरक्षण दिलं तर मराठा समाजावरती अन्याय होईल, असं नाही वाटलं? बुद्धीला का डोक्यात किडे पडले होते का तेव्हा? अरे, ज्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण केलं 50-50, 40-40 वर्ष, त्या समाजाला तुम्ही असं कसं काय अंधारात ढकलून देता? अरे जरा विचार करा, लाजा बाळगा, लाजा. हे मराठ्याचे नेते आहेत ना, हेच आपले मराठा समाजाचे खरे शत्रू आहेत. म्हणून ह्या शत्रूपासून सावध राहा. आता त्यांनी 24 डिसेंबर तारीख दिलेली आहे, तरीसुद्धा हे आपण आपला लढा चालूच ठेवायचा आहे. गाफील अजिबात राहायचं नाही आहे, अजिबात बिलकुल गाफील राहायचं नाही. यांनी नाही दिलं तर पुन्हा आपलं ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन असणार आहे, यात काही शंकाच नाही. तरी बी आपली ही जे काय आरक्षणाची चळवळ आहे ही बंद ठेवायची नाही आहे. गावागावात आपल्याला ही मराठा आरक्षणाची चळवळ राबवायची आहे. तेव्हा तुम्ही गाफील राहू नका. प्रत्येक गावामध्ये तुम्ही याचा प्रचार करा, जिल्ह्यामध्ये प्रचार करा. ह्या नेत्यापासून तुम्ही सावध राहा. सगळ्यात आपल्याला धोका राहणार आहे तो मराठा नेत्यापासून राहणार आहे. म्हणून मराठा नेत्यापासून सावध राहा. यांचा प्रचार करू नका, यांना डोक्यावर घेऊन नाचू नका. हे 1 नंबरचे आपले दुश्मन आहेत. तेव्हा मित्रांनो, तुम्ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, तुम्ही सावध राहा. या मराठा नेत्यांच्या मागं जाऊ नका. यांच्या मागं जाऊन आपलं कल्याण होणार नाही. हे आपले शत्रू आहेत, आरक्षणाचे शत्रू आहेत. तेव्हा तुम्ही सावध राहा. ही आरक्षणाची मनोजदादांनी उभी केलेली चळवळ, ही चळवळ आपल्याला अशीच पुढे घेऊन जायची आहे. ही चळवळ अशीच आपल्याला जागृत ठेवायची आहे. हा मराठा लढा उभा केलेला आहे, हा आपल्याला असाच एकजूट ठेवायचा आहे. मराठ्यांची एकजूट अशी ठेवायची आहे. 400 वर्षानंतर मराठा समाज एवढा एकत्र आलेला आहे. कधी नव्हे तो हा मराठा समाज एकत्र कधी आला नाही. आपल्यावर लागलेले शिक्के, आपल्यावर लागलेले डाग आपले सगळे पुसून टाकायची हीच योग्य वेळ आहे मित्रांनो.